नंतरला काय One, two, three, go. तीन जण बिना चष्म्याचे. असे दिवस दरवर्षी येऊ आणि काहीतरी एक संकल्प केला पाहिजे, कारण आपण फक्त हे करतो काहीतरी प्रोग्रेस पोरांच्यात पण दिसली पाहिजे, सगळ्यांच्यात पण दिसली पाहिजे. काहीतरी वेगवेगळे काय नोकरीच्या माध्यमातून पुढे आले. हा दोघं दोघं कसं वाटतंय एवढं सारं गार वाटतंय तुला कसं वाटतंय दीदी कसं वाटतंय मस्त एक नंबर या तुला कसं वाटतंय आता बोलत का आयडिया समजले माझ दोन आहेत तिचे हाँ चले कोण ह्याच्यात टाक अरे कुठे खाली तर बघ आधी दुसरा पार्टिसिपेट नाही
काय नंतरला काय साधक पर्यंत आली स्टेशन आंबेडकर आम्हाला आपल्याला एकच आहे लक्षात आहे सभा वहिनी मेगा विनर आहे हे भाईंडरचे अष्टपैलू खेळाडू आलेले आहेत. पनवेलकर ग्रुप आलेला आहे. पनवेलकर ग्रुप मामी कलर सिलेक्ट करा. शाबास शाबास मामी. काय 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 मामी पाचीच्या पाची दाखवत मामी. कोणता कलर अरे ओ बक्षीस आमच्याकडे येत आहे ना. हळू आई
फ्लाइट दे थोडी अशी. हा अरे वा. प्रज्ञाला स्किप करावं लागेल. प्रज्ञा गायकवाड पुढचा खेळ काय आहे? चमचा गोटी अँड मार्बल. सगळ्या लेडीजने आपल्या पार्टनर्सला घेऊन चमचा गोटी खेळायची आहे. कम ऑन लेडीज. तर मित्रांनो आता होणार आहे लेडीजचा चमचा गोटी स्पर्धा. इथे सगळी आमची फॅमिली आहे आणि सेलिब्रेट केलं होतं 31st. पहिला आता गेम्स होत आहेत. बाजूला 1 2 3 7. हे चम्मच चेक कर यांचा. आता पुढचे स्पर्धक आहेत आमच्या मामी, माझी आई बेस्ट ऑफ लक आई, अनगा आहे, मामी आहे आणि मावशी. हे चिटिंग करते असं का? माझ्या मम्मीला अंडर 18 का? माझ्या मम्मीला अंडर 30 का खेळत आहे? प्रिशा पुढचे स्पर्धे वयोगट आहेत 5 वर्ष. मावशी थोडी तिकडे शिफ्ट. हे बाई परत आली. ऍक्च्युली ते लाईन करा. टेप मारा टेप. थोडं डिस्टन्स ठेव डिस्टन्स. मावशी पुढे थोडी पुढे. किती हसू नका. 1 2 3 7. सगळे आउट. काका एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा भरवले, कसं वाटतं तुम्हाला हे प्रेक्षक बघून? खूप छान वाटतंय. सगळ्यांनी मस्त केलं आणि खास करून सनी गमरे आमचे जे आलेले आहेत त्यांनी एकदम एवढा सुंदर असा कॅमेरामॅन शोधून काढलेला आहे. इथे एकदम बाहेरून प्लेयर आले. बाहेर पाहू शकता अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, बँड्रा इथून प्लेयर आलेत. अख्ख्या मुंबईतून म्हटलं तरी काय वावगा ठरणार नाही अशी ही सगळी मंडळी आलेली आहेत. आता तुम्ही बघताय वयोगट 40 वर्ष. 1 आतमध्ये 3 7. तुम्ही पाहताय आता चमचा गोटी फायनल 3 वर्ग. दोन नंबर आहे. मित्रांनो इथे संगीत खुर्ची चालू आहे, क्लास उचलायची. विधी कोणी घेतला तुझा नका मार. माझ्या मम्मी आउट झाली. आता तुम्ही हारलात, मामी आल्यात, शीतल मामी आल्या. एकामेकांना नका लावू एकामेकाची. चालू आहे. अरे मस्त नाचतो. आता सगळे बॉईज आहे आपले. हँड्स ऑन द डेस्क.
गाइस पीछे रखो, हाथ पीछे रखो, नॉट टचिंग, डिस्क्वालीफाई। हाँ नो, हाथ पीछे रखो, जतिन का हाथ पाटी। ओके ओके ओके, एक कप खाली। साहिल आउट झाला. अनुज आउट झालेला आहे. एक ग्लास कमी करा आता. ये बघ हे सगळे ग्लास वाले हातपट्टी. हे मास्टर चला हातपट्टी. क्विक. व्हेरी नाईस, व्हेरी स्पोर्टिव्ह. जेंट्स बेटर खेळतात लेडीज पेक्षा. अरे ग्लास आहेत ना म्हणून. थोडं नाचावं लागेल. ग्लास आहेत म्हणून. ग्लास खाली आहेत. कोण आउट झालं? आउट. हात पीछे. नजर ग्लासों पर और हाथ पीछे. चलो, ये चीटी जैसे चाल के चल रहा है. चलो आंखें ग्लासेस पे. हाथ पाटी. एकच नंबर. आउट झालेला आहे. चलो. हातपाटी. हातपाटी बॉबी. कोण आउट झाले? बाबा आउट झालेले आहेत. चला रेडी. 2 नंबर आहे. 2 नंबर आहे. 1 आणि 2 2 नंबरला 2 पॅक आहेत. ऍड आली. गाणंच आहे हे. कुठलं गाणं? चला नर्सरी राईट. हातपाटी जतीन काका. काय गाणं लावलंय? वा, नर्सरी राईम्स वर चालताय ती लोक. हात मागे. श्रुती नको करू असं. परत. श्रुती सेटिंग नाही. श्रुती पाठी बघ. हातपाटी. अरे एका ग्लासकडे किती बक्षी लागणार? पुढे जा. मला वाटतं ही लोक इकडे एवढ्या स्टेअर करतायत, ग्लासाची नक्षी बदलणार आहे. चला. अरे चीटी चाल. सचिन मामा तुम्ही तुमच्या ग्लासाकडे वळा. त्याची नक्षी बदलली अर्णव. पुढे होता. चला हात पार्टी नाही डिस्क्वालिफाईड. 2 जण चष्मा घालून 3 जण बिना चष्म्याचे. जतून काका आउट. चला क्लासेसला एवढं क्रश केलंय तर फेकावेच लागतील आता. बापरे पुढे चालत जाऊ शकता तुम्ही लोक. साहिल हातपाटी. बॉबी. व्हेरी नाईस. काटो की एक त्याच्या वाइल्ड कार्ड एंट्री. सबकी नजरों में वाइल्ड कार्ड एंट्री. पुढे साहिलच प्रॉपर अटेंटिवली खेळतोय. रेडी. हाथ पीछे. नहीं पड़ेगा.
ही अजून छान आहे. प्रिशा मागे हो. नाही चालू आहे चालू आहे. प्रिशा इकडे प्रिशा. वाइल्ड कार्ड एंट्री. वाइल्ड कार्ड एंट्री जीत गई है. आणि जतीन नगर नाही आधी नगर होता. Happy New Year!
सुद्धा आपण अशीच एकत्र आलो आणि सेलिब्रेशन आपण केलं आणि या वर्षी सुद्धा आपण म्हणजे एकत्र येऊन सेलिब्रेशन करतो. मला एवढा आनंद झालाय. हा आनंद म्हणजे आपल्याला असा परंपरा चालू ठेवायचा आहे. जी नवीन पिढी आपली आहे त्यांना आपल्या नात्याबद्दल आपल्या गणगोत्राबद्दल आपण की वाटायला पाहिजे. सर्वांनी एकत्र यावं. आता काय होतं ही जी मुलं आता जी जनरेशन आहे ती खूप चांगली म्हणजे हुशार आहेत पण अशी म्हणजे आपल्या आज्ञामध्ये आहेत आणि चांगलं कार्य करतील आपले. आपण जर त्याला मार्गदर्शन चांगलं केलं तर मला काही बोलायचं नाही की आपले वयस्कर जी माणसं आहेत ती आपल्यामध्ये आज आहेत उद्या नाही पण त्यांचे जे विचार त्यांचे जे म्हणजे त्यांनी जे दिलेलं सांगलं म्हणजे चांगलं उद्देश वगैरे येते ते खूप चांगलं मला वाटलं. आणि मला या नवीन पिढीला सांगायचं आहे की तुम्ही असंच एकत्र राहा. एकमेकांच्या सुखात दुःखात सामील व्हा. असं समजू नका तो माझा मावशीचा मुलगा आहे हा माझा काकाचा मुलगा आहे असं समजू नका. सर्वांनी एकत्र या. सर्वांनी प्रत्येक सुखात दुःखात आनंदी व्हा. हीच माझी इच्छा आहे तुम्हाला सर्वांना. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या म्हणजे भरभराटीचा आणि आनंदाचं गाव हीच माझी सदिच्छा. जय भीम. ही जी परंपरा आणि हे जे आपण चालू केलेलं आहे ते अविरत आणि अखंडित चालू राहिलं तर ते आपल्या प्रयत्नांचं सार्थक ठरेल असं मी मानतो. आणि असे सगळ्या गणगोत्र गोतावळा कुटुंब परिवार गंभीर साहेब म्हणाले की मी मावशीचा मुलगा मामाचा मुलगा मी याचा मुलगा आत्याचा मुलगा असं न बाळगता आपण सगळे एकच आहोत असं समजून सगळ्यांनी प्रत्येक वर्षी या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि अशी शोभा या कार्यक्रमाची वाढवायची आहे. खास करून तरुण वर्ग या कार्यक्रमात खूप इनिशिएटिव्ह घेत आहे आणि कार्यक्रमाची शोभा मला वाटतं तेच वाढवत आहे. आम्ही फक्त त्याचा एक सपोर्ट करत आहोत कारण सेजल प्रज्ञा हे सनी वगैरे श्रुती हे लहान पोरं आहेत ना हे खरं कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. त्यांचं खास करून सगळेच शामले यावर्षी शामलीने पण खूप हातभार लावलेला आहे. तिचं पण मी कौतुक करतो आणि परत एकदा सांगतो की हा कार्यक्रम अखंडित आणि अविरत जर चालू ठेवला तर ह्या कार्यक्रमाचं सार्थक ठरेल असं मी समजतो. आणि या 2025 वर्षाच्या मी सर्व कुटुंबाला हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं आणि निरोगी जावो अशी मी ईश्वरचरणी मंगल कामना करतो आणि इथेच थांबतो. जय भीम म्हणून या 2025चं आपण स्वागत करतोय. 2024ला आपण निरोप देतोय. या 2025च्या निमित्तानं मला असं वाटतं की आपण काहीतरी एक संकल्प करूया. प्रत्येकाचा काहीतरी संकल्प असायला हवा. तो संकल्प पुढच्या वर्षी तरी डिक्लेअर करायचा की आज तुम्ही संकल्प काय करताय आणि संकल्प पूर्तीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले. प्रत्येकाचा संकल्प काहीतरी असणार आहे. आता जर पाहिलं तर हे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललंय म्हणजे उष्णतामान वाढत चाललंय. आपली प्रत्येकाची जबाबदारी येते की या पृथ्वीचं संवर्धन करायचं. प्रत्येकानं किमान एक झाड लावायचं आणि त्याचं संगोपन करायचं. हा एक आपण संकल्प करूया आणि तो पुढे नेला. पुढच्या वर्षी तुम्ही काय संकल्प केला होता तर हाच संकल्प असणार आहे आणि त्याची पूर्तता काय केली हे तुम्ही पुढच्या वर्षी सांगायचं. तरच आपण असं जर कार्यक्रम करत असू त्याला काहीतरी अर्थ असणार. आपण सर्वांना 2025च्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वांना मैत्रीचा जन्मदिन. आज आपण 31 बोलतोय. 2025 ते आपण साजरा करत आहोत. मला असं वाटतं की आपण एवढं कुटुंब इथे जमलो आहोत तर एक मैत्री एक ममता म्हणजे ममता आणि मैत्री हे सगळ्यांना आपले एवढे कुटुंब आहेत त्यांना ओढवणं म्हणजे माझ्या आईचं आणि त्याच्यामध्ये सचिनचं पण योगदान आहे. कारण आपण एवढं एक मोठं झाड असतं आणि त्याला सावली तसं एक घर आहे आणि सगळ्यांना सावली आई आणि सचिनमुळे मिळते. हेच महत्वाचं ठरतं. आता जर दादानी म्हणाले की झाडं लावायचे खरोखर आमचं जागा शॉर्ट आहे. मी 2-3 झाडं लावले आहेत आणि इकडे यायचं म्हणून मी एक 4 दिवसाचं पाण्याची सोय करून ठेवले कारण ती मरू नये म्हणून. आपण गावी असं तर खूपच काहीतरी केलं असतं पण आम्ही मुंबईच्या ठिकाणी राहतो. आवड आहे झाडं लावायची. 2025चे नूतन वर्षाचं मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन जय भीम नमो बुद्धाय. महत्वाचं बोलले पण ह्याच्या पाठी जर खरा हात असेल ना तो आईचा आणि शीतलचा असेल. व्हेरी गुड व्हेरी गुड. कारण हे सगळं नियोजन असताना जर बॅकिंग जर नसेल तर इथे काहीच करू शकत नाही. आणि तो बॅकिंग आहे वटवृक्ष माझ्या पाठी आहे उभा त्याच्यामुळं हे सगळं शक्य आहे आणि तुमचे साथ तर भेटते तेव्हा प्रतिमत भेट त्याच्यामुळं काय टेन्शनच नाही. अशी त्यांनी प्रार्थना करेन की असेच दिवस दरवर्षी येऊ आणि काहीतरी एक संकल्प केला पाहिजे. कारण आपण फक्त हे करतोय काहीतरी प्रोग्रेस पोरांच्यात पण दिसली पाहिजे सगळ्यांच्यात पण दिसली पाहिजे. काहीतरी वेगवेगळे काय कुठल्या नोकरीच्या माध्यमातून पुढे आले किंवा शिक्षणाच्या माध्यमातून पुढे आले त्याही
माध्यमातून पुढे येऊ दे, अशीच माझी पण इच्छा असेल. आणि असं दरवर्षी सगळ्यांनी या ही फॅमिली 100ची 200, 200ची 300, 300ची 500 होते. काहीही फरक पडत नाही. जोपर्यंत पाठीवर वटवृक्ष आहे तोपर्यंत हे राहणार. सगळे आनंदात एन्जॉय करा आणि तुम्हाला सगळ्यांना 2025च्या हार्दिक 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 शुभेच्छा. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत म्हणजे मी कामाला जाते ना तिथं असं बोलतात की म्हणजे बहुतेक मुली येऊन बघून गेलं. म्हणजे एका दापोलीला आले त्यांनी घर बघितलंय, आईला सचिन शीतल ते पाहुणचार ते बघून गेलेत ना ते हमेशा असं प्रत्येक वेळेस विषय कधी निघाला गावचा तर ते बोलतात की ह्यांचे भाव ह्यांचे आई एवढी प्रेमळ आहेत ना की आम्ही एकदा गेलो की असं दुसऱ्यांदा वाटतं की आम्ही येतो. आणि ते स्वतःहून बोलतात की आम्हाला पण तुमच्या गावी यायचंय. दुसरी गोष्ट शीतल ही मुंबईची मुलगी असून सुद्धा म्हणजे गावी येऊन तिने मोठ्या एवढ्या परिवारामध्ये म्हणजे आपण कसं 4 माणसं आली की किती थोडा प्रॉब्लेम होतो पण ती जरा पण असं कंटाळा नाही, आपली सज्ज असते प्रत्येक गोष्टी. म्हणजे तिचा स्वभाव असा आहे, तिचा काय मोठ्या बहिणीचा पण सगळ्यांचा, पण ती जर तिच्याकडून थोडस असं वाटलं असतं तो कोण एवढा गोतावळा जमा झाला नाही. आई तर आहे, आईने तर असं म्हणजे एका धाग्यामध्ये सगळ्यांना बांधून ठेवलंय आणि असंच बांधून राहा. तो धागा तोडू नका. तो तिने धागा बांधून ठेवलाय ना बांधून ठेवा आणि असंच एकत्र येत जा. दरवर्षी मे महिना आपला असतो, डिसेंबर असतो, 4 दिवस का होईना पण एकत्र आलो ना की ते चांगलं वाटतं. सगळं माणूस विसरून अगदी पुरा एन्जॉय करतात. आणि मला असं मनापासून शीतलला हे करायचं आहे की तू अशीच राहा कायम, आमचं स्वागत करत राहा. म्हणजे असं पण प्रेम भेटणं नशीबवान आहोत आम्ही दोघी पण बहिणी, दोन्ही भावांचं दोन्ही भावजांचं आईचं प्रेम भेटायला. आणि मी नशीबवान आहे की मी दापोलीत माझा जन्म झाला. म्हणजे सगळ्यांचाच अगदी हेवा वाटतो. ह्या बहिणी आम्ही एकत्र येतो असं वाटत नाही की म्हणजे मुंबईला गेलो की विसरायला होतं कारण का कामाच्या ह्याच्यामध्ये कोण कोणाला असं फोन नाही करत. आणि इथं आल्यावर असं एवढं जवळ येतो म्हणजे थोडं खूपच असं वाटत नाही की आम्ही मुंबईला गेलो कोणाला कॉल नाही करत किंवा विचारत नाही. म्हणजे प्रत्येक जण बिझी असतं, त्या बिझी शेड्यूल मध्ये काय कोणी विचारायला भेटत नाही. तेव्हा असंच येत जायचं, असंच प्रेम करत राहा एकामेकावर बस. सचिन आणि मोठा भाऊ दादा आणि ह्यांनी ना असंच प्रेम ठेवावं आमच्यावर. आम्ही काय असं म्हणजे तुमचं जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत आम्ही म्हणजे येतच राहू. सगळे अगदी प्रेमळ आहेत, सगळे एकत्र येतात, सगळं प्रेम देतात, अगदी भरून जातो आम्ही. आणि आम्ही आमचे जेव्हा फोटो वगैरे जेव्हा लोक बघतात ना तर त्यांना खरंच आश्चर्य वाटतं की ही फॅमिली खूप एकदम एवढी एन्जॉय कशी करतात. आपण जातो ना जेव्हा मुरुडला इकडे तिकडे फिरायला तेव्हा तुम्ही एकत्र एवढी फॅमिली कशी काय राहू शकता. पण आम्ही प्रत्येक वेळेस ती लोक बोलतात पण. आणि आम्ही उदाहरण आम्ही गेलो ना गावी की अशी मी 10-15 नाही 40-50 माणसं एकत्र राहतो आम्ही. जरी झोपायला जागा नसली तरी पाणी नसलं घर छोटा आहे पण मन मोठं आहे. तेव्हा 100 माणसं आली तरी पण ती समावली जातात. तेव्हा असंच तुम्हाला सर्वांना पुढच्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच बरोबर जाऊ. मला माझ्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण होती मध्ये, पण मला असं कधीच वाटत नाही की माझं सासर आहे. म्हणजे माहेरच मला वाटत. माझी सासू माझ्या आईसारखी आहे, माझी जाव माझ्या बहिणीसारखी, माझी दीर भावासारखी, सगळे माझी भाची पुतणी सगळे. मला असं कधी असं म्हणजे आठवण येत नाही मला माहेरची. माझी आई वारली 3 वर्ष झाली पण मला असं कधी माझी माणसं खूप चांगली, त्याच्यामध्ये मी विसरून जाते माझा त्रास. अशाच येत राहा, खूप चांगले आहेत माझी माणसं. मला कधीच एवढ्या वर्षामध्ये कधी कसला त्रास झाला नाही. ठीक आहे, मी इथेच थांबते. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि माझ्याबद्दल खूप सगळ्यांनी छान बोलले. प्रथमतः सर्व बहुजन नेत्यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी गेट टुगेदर या कुटुंबाने आयोजित केलं आहे. मग महाडी कुटुंब असेल, वेलू कुटुंब असेल किंवा जाधव सगळे कुटुंब असतील. आणि 70 वर्ष जात असताना या कुटुंबातले सगळे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि हे नियोजन करण्यासाठी आपण
एकत्रित आलो. 2024 मध्ये ज्या ज्या गोष्टी वर्षभरात झालेल्या आहेत त्याचं या ठिकाणी कुटुंबाने गठन केलेलं आहे. कुटुंब म्हटलं की नातेवाईक म्हटलं की सगळ्या गोष्टी येत असतात, सुखाच्या असतात, आनंदाच्या असतात, दुःखाच्या असतात. परंतु त्याला एक वेगळी दिशा देऊन आपण त्याच विचाराने पुन्हा उभं राहून मार्गक्रम होत असतो. 2024 निघून गेलेला आहे आणि आज 2025 मध्ये आता आपण पदार्पण करत आहोत. 2025 मध्ये मगाशी दादा म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाने संकल्प करणं गरजेचं आहे. संकल्प कोणतेही असतील, हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असेल. मग प्रत्येकाचा विद्यार्थी असेल तर त्यांनी वाचनाचा संकल्प करावा, जो कार्यकर्ता असेल त्यांनी सामाजिक काम करण्याचा संकल्प करावा, जो कौटुंबिक असेल त्यांनी कुटुंब कशा प्रकारे सांभाळावं या प्रकारचा संकल्प करावा, जो नाते सांभाळणारा असेल त्यांनी नाते सांभाळण्याचा संकल्प करावा. पण संकल्प वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. परंतु कुटुंब आणि मित्र परिवार आणि आपले सगळे नातलग जेव्हा आपण एकत्र येत असतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी करत असताना एक कुटुंब प्रमुख असतो. त्याला चारी बाजूने विचार करून नातेवाईक सगळ्या गोष्टींना एकत्र करत असतात. त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका आमच्या नेहमी आत्याची असेल की हे सगळे नातेवाईक, सगळे जावई, नात जावई, मुली, नाती या सगळ्यांना सांभाळण्याचं काम जर या कुणी केलं असेल ती आमच्या आत्या ही नेहमीच आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये तिचं स्थान हे नेहमीच राहील. कारण एक महिला इतकं करू शकते, म्हणजे गावापासून मुंबईपर्यंत सगळं नियोजन करू शकते, सगळं नातेवाईकांना एकत्र करू शकते. बरं, शिक्षण पण कमी आहे परंतु हे कोणते शब्द आहे, ती कोणती ताकद आहे, तर हा मला वाटतं बेस आहे, जो धम्माचा बेस आहे, धम्माचा आधार आहे आणि तो आधार घेऊन ती जीवन जगत असते. आणि म्हणून आपण सगळे एकत्र आहोत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आमचे मोठे बंधू सुनीलजी महाडिक आहेत, त्यांना आम्ही जे बघतो तर आता आम्ही त्यांना आमच्या विचारधारेच्या वरती ठेवतो की त्यांची त्या ज्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत पनवेल ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांचं सामाजिक कार्य बघितल्यानंतर आम्हाला एक उत्साह तयार होतो की दादानी जर तिथून जाऊन तिथे नियोजन करून एक त्या सोसायटीला एक जर मार्गदर्शन करत असतील, तिथे नियोजन करत असतील तर आपल्यामध्ये बदल करावा लागेल. तर दादा हे आमच्यासाठी एक नेहमीच एक विचाराची एक धार म्हणून आपण सामाजिक असेल, धार्मिक असेल, सगळ्या विचाराबाबत ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात. आज आमच्या शाखेचा घुमणी ग्रुप हा ऍक्टिव्ह ग्रुप मध्ये ते जास्त ऍक्टिव्ह आहेत. त्यांचे सामाजिक मेसेज असतात, धार्मिक मेसेज असतात. सांगण्याचा एकच उद्देश आहे की ते खूप स्वतःला तर त्यांनी बदललं आहे पण त्याच्याप्रमाणे आपण आपल्याला बदललं पाहिजे, आपलं नेतृत्व आपण स्वीकारलं पाहिजे. की गोष्टीची जाणीव ते नेहमी करून देत असतात. त्यामुळे ते नेहमी आमच्या समोर आदर्श ठरलेले आहेत. त्यानंतर मुद्दा या ठिकाणी राहतो गावी सचिन हा आज तुम्ही पाहिलात की आज सचिन कुटुंबामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि आमच्या समाजामध्ये फ्रंटला काम करणारा माणूस ठरलेला आहे. फ्रंट यासाठी म्हणेन की मोठेपणा नाही, जिथे ते आम्ही शाखेचे काम असेल किंवा इतर गोष्टी असेल तरी सचिन हा विचारामध्ये प्लस असतो. असं नियोजन करायचं आहे, त्याची विचारधारा आम्ही ऐकत असतो आणि सगळ्यांचे विचार ऐकल्यानंतर तो नेहमी ते प्लस ठरलेला आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. आणि आज हे सगळं चित्र पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की एकत्र कुटुंब ही जी व्याख्या जर तयार करायची असेल तर ती आमच्या आत्याकडे बसावं लागेल. काय नातं असतं, कसं असतं, कारण आमचे वडील हे आमच्या या ठिकाणी या आत्याला ताई म्हणून, आदर्श म्हणून मानतात. चिठ्ठीमध्ये काहीतरी आलेलं नक्की. तर यासाठी हे जे आत्याने आमचं योगदान दिलेलं आहे कुटुंबाप्रती, तर ती नेहमीच आमच्यासाठी आदर्शवत असेल, त्याबद्दल कुठेही निशंका राहू नये. त्यानंतर आता आमचे दादा या ठिकाणी आम्हाला माईक साठी ज्याने आम्हाला बोलवलं तर दादा आमच्यासाठी आदर्शवत राहायचं. कारण त्यांचा सेंड ऑफ आम्ही त्या ठिकाणी सेलिब्रेट केला होता, आम्ही गेलो होतो. आणि दादांबद्दल आमची भगिनी कालो असेल, गौरव असेल, अक्षरशः रडल्या. म्हणजे का रडल्या त्यांचं त्यांना माहिती, पण त्यांच्या बोलण्यात ज्यावेळेला विषय कळल्यानंतर आम्हाला कळलं की दादानी जी उडी मारलेली आहे, जो प्रवास केला, जो संघर्ष केलेला आहे तो कशा प्रकारे केला याची त्यावेळी आम्हाला कल्पना आली. आणि त्यामुळे दादांचं जे वजन आज नाही, ते दादांचं वजन नेहमी आमच्या समोर टॉपच राहिलेलं आहे. दुसरा मुद्दा आवर्जून ह्यासाठी सांगेल की दादा आज आमच्या सुनील दादा पनवेल ठिकाणी वास्तव्य करतात. त्या ठिकाणी मी जातो, सचिन सोबत जातो. आमच्या वहिनी आहेत, आम्ही नेहमी वहिनींना यासाठी जय भीम करेन की कधी गेलो तरी कधी सगळेच आपले आहेत ह्या हक्काने दादांचं नेहमी स्वागत असतं. मी त्या ठिकाणी सचिन सोबत गेल्यानंतर वहिनी असतील, दादा असतील, कधी आपलेपणा हा नेहमीच त्यांच्यामध्ये जाणवतो. आणि मला असं वाटतं की तो आत्याकडूनच आलेला आहे, तिथे कुठे जाणीव होत नाही. दुसरा मुद्दा असे आहेत की आमचे वडीलधारी, आमच्या शाखेचे ग्रामीणचे आणि मुंबई शाखेचे सल्लागार आणि माझे वडील समान माझे चुलते रमेशजी एलवे हे देखील या ठिकाणी आहेत की ज्यांचं योगदान समाजाप्रती आहे. कुटुंबामध्ये आज ते आणि आत्यानी ते कुटुंब एका चौकटीमध्ये ठेवलेलं आहे, तर तात्याने देखील तो मान सन्मान देणं गरजेचं असं मला वाटतं. वर्ष होत असतात, वर्ष जात असतात, राहिलेल्या आठवणी आपण सोबत घेऊन जात असतो. येणाऱ्या 2025च्या आठवणी आपण आपल्या समोर कशा करणार आहोत याचा प्रत्येकाने विचार करावा आणि जास्तीत जास्त आपण आपल्या एकमेकांच्या कुटुंबामध्ये सामावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मुंबईमध्ये आहेत, आम्ही गावी आहोत, पण ज्यावेळी सुखाच्या दुःखाच्या गोष्टी होतील आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू, एकमेकांच्या
विचार न करू आणि हीच खऱ्या अर्थाने 2025चं स्वागत असेल असं मी म्हणेन. या ठिकाणी आमचे मेवणे नागे साहेब आहेत, त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही निश्चितच एक असं वाटतं की आम्हाला फार मोठा अधिकारी मिळाला. कारण बोलण्यामध्ये जी धार आहे, त्यांचं कर्तृत्व तर सचिन मार्फत मी नेहमीच ऐकत असतो. नेहमीच मी त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रतिमा चांगली आहे. असे लोक जर आमच्या कुटुंबामध्ये आमच्या समाजामध्ये असतील तर निश्चित आमची देखील कॉलर टाईट राहील. आणि यासाठी म्हणेन हा मोठेपणा नाही, वास्तववादी आम्हाला जावं लागेल. कारण प्रत्येक जरी ते मेवणे जरी असले तर त्यांची आज जी जर आपण पात्रता पाहिली, त्यांची जर सामाजिक जडणघडण पाहिली तर आमच्या लक्षात की आम्हाला त्याच्यासारखं व्हावं लागेल. हे आमचे नेहमीच प्रयत्न आहेत. जास्त वेळ घेतला 2025 साठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची आनंदमय सुखमय आपली भरभराट होऊ दे, आपली कौटुंबिक भरभराट होऊ दे, आपली आर्थिक भरभराट हो, आपल्या मुलांची शैक्षणिक भरभराट हो, सामाजिक कामगारांची सामाजिक भरभराट हो आणि आपलं सहकार्य आपण सर्वजण एकत्र राहू हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम नमस्ते. हा तुझा आहे काय? अरे कसं रे काय होतच नाही काय होत
बाय बाय शो संपलेला आहे.